हे बघा आता महाराज, आता तुम्हाला सुरुवात करून दाखवतो मी FLची. काय करायचं तुम्हाला. आता ही FL स्टुडिओ आहे, त्याला आपण ओपन केलं. त्याच्यात गेलो. सगळ्यात अगोदर हे जे आहे हे अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे बघा ऑडिओ इनपुट हे जे आहे हे विंगर वगैरे हे असणं गरजेचं आहे. तर आपले ते जे आहे ऑडिओ ते आहे बरोबर, ते सगळं ओके तुमचं, तुम्हाला माहिती इथपर्यंत आहे ना. हां, आता तुम्हाला फक्त रेकॉर्डिंगचा विषय. रेकॉर्डिंगसाठी आपल्याला इथं जाऊन हा जो ऑप्शन आहे, ऑप्शनमध्ये जाऊन मिक्सरमध्ये जावं लागतं. आणि मिक्सरमध्ये जाऊन समजा आता 1 स्लॉट 2 स्लॉट कुठेही आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ 1 मध्ये घेऊ आपण. हे पहा इथे दिसतंय हे माईक, 1 माईक 2 माईक हे जे आपल्या ऑडिओ इंटरफेसचे माईक असतात ते असतात. आता उदाहरणार्थ 1 घेतला, आता हा झाला, आता याला चालू झालं. इथं दुसऱ्यावर दुसरा घेऊ शकतो आपण 2 माईक, त्याच्याखाली परत तिसऱ्यावर परत पहिला माईक, चौथ्यावर परत दुसरा माईक, असं घेता येतं. आता हे घेतलं आपण 1. तर आता काय करू आपण, एक गाणं रेकॉर्ड करू आपण अभंग. अगोदर आपण चेक करू आवाज आलाय का नाही, येतोय का नाही. चला हो पंढरी जाऊ, झालं पोवाडा. चला हो पंढरी जाऊ. आता समजा आपला आवाज व्यवस्थित आहे, आपण आता चेक केलं सगळं, आता व्यवस्थित आहे. आता समजा जर आवाज समजा व्यवस्थित नसेल आणि ते माईक वगैरे हे मारतंय शिट्टी, मग काय करायचं. माईक वगैरे शिट्टी मारतं ती इथं कमी जास्त राहतं. हे क्लिपिंग नाही करायला पाहिजे इथं. आता समजा उदाहरणार्थ हे असं वाढवलंय, आता पहा हे आवाज पण जास्त फाटू शकतो असा. आता चला हो, आता फाटला आवाज. हे बघा हे गेला, फाटला. पण तिकडे क्लिपिंग दिसत तुम्हाला, दिसते का, पंढरी जा, तर फाटलं. तर ते मर्यादितच पाहिजे. त्याचं ऐकून मी दाखवतो तुम्हाला मी कसं होतंय. चला हो, आता हे फाटलं गेलं ते बरोबर. याचा आवाज आपण लेवलच करून घेऊ. किती, चला हो, चला हो, क्लिप होत आहे. चला क्लिप होत आहे आणखी इकडं दुसरंच कमी झालं. चला हो, आणखी क्लिप होत आहे थोडस. चला हो, आता छान आहे. चला हो पंढरी जाऊ. ओके, आता व्यवस्थित आलं. आता आपण याच्यावर रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करू. आता रेकॉर्डिंग, आता हे अभंग रेकॉर्ड करायचं. आता काय करायचं अगोदर सगळ्यात, आता हा उचलायचा लूप्स. आता समजा ही लूप्स मी तुम्हाला देईल त्यावेळेस ही लूप्स आहे. तर आता हे भजनी ठेक्याचे भजनी ठेक्याचे लूप्स आहेत, भजनी वगैरे. आता आपण काय करू, याच्यातलं एक लूप्स उचलू, एक भजनी ठेक्याचा बरोबर. तबला भजनी ठेका, हा लूप्स घ्यायचा. आता हा नंबर 1 हे लूप्स मोबाईलमध्ये कॉपी आपण करू शकतो. हे लूप्स घेतला बरोबर. आता फीड वाटला इथं. पण वास्तविक हा लूप्स किती आहे, त्याचं BPM किती आहे, म्हणजे ताल किती, तर हे चेक करायचं. आता इथं मी दिलेले 100 BPM, इथे 130 आहे, पण तो मेळ जमणार नाही. तर इथं काय करायचं अगोदर, त्याचं आपण डिटेक्ट करू. हे डिटेक्ट टेम्पो, त्याचा टेम्पो पण आपण डिटेक्ट करू शकतो. हे बघा 100 आलं BPM. हे आपल्याला कळलं की यार हे 100चा BPMचा आहे. मग आता आपल्याला काय करावं लागतं, ह्याला इथं जायचं, इथं डाव्या साईडचं जे बटन हे असं दाबायचं, प्रेस करायचं. इथं जाऊन हे बघा इथं इथं घेतलं, हे काढलं, कोणत्या उजव्या साईडचं बटन प्रेस करायचं. उजव्या साईडचं आलं, हे दिसतंय, हे 80 90 100 हे आपण करू शकतो.
हे 100 BPM केला आपण एक्सचेंज. ओके, आता झाला हा 100चा ट्रॅक, 100 BPMचा. जर आपल्याला इथं BPM आपल्याला आपल्या मनानुसार जर टाकायचं असेल तर कॉपी ऑफ व्हॅल्यू करू शकतो, टाईप ऑफ व्हॅल्यू. इथं आपण BPM चेंज करून काय जे आपण ते पण टाकू शकतो, बरोबर. पण आपण 100 केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर हा ट्रॅक फाकायचा असेल तर इथं स्ट्रीच दिसतंय, इथं दिसतंय हे ट्रीच. ट्रीचवर जर क्लिक केलं तर आपण हा ट्रॅक असा फाकू शकतो. म्हणजे हा डायरेक्ट आता 200 BPM झाला. किंवा मग याला आपण कमी करू शकतो. आता हा लय खूपच म्हणजे हा 200 नाही, सॉरी, हा झाला आता 200 आणि हा झाला डायरेक्ट किती 50. आता 50चा ऐकू आपण किती सुरू झालंय. आता आपण काय करू, आपण BPM करू डायरेक्ट 200. हा बघा आता जे बरोबर. पण आपल्याला किती ठेवायचं आता 200 इथं. म्हणजे ट्रीच जर केलं ना तर हे असं ट्रीच होतं. आता हे ट्रीच जर काढलं, हे दिसतंय ट्रीच, हे जर काढलं आपण तर हे आपण असं जर केलं तर हे कमी कमी होतं. तोडता येतो आपल्याला ट्रॅक, असा तोडता येतो. दिसतोय कसा तुटतोय हा असं. हा खूप महत्वाचा बटन, हे लक्षात ठेवायचं. ट्रीच असेल तर हे असं कमी होणार आणि ट्रीचवरलं काढलं तर असं हे होणार. हे महत्वाचं बटन, हे खूप त्रासदायक ठरतं. मला लय दिवस ते सापडत नव्हतं म्हणून मी FL स्टुडिओला कदारलो होतो. आणि कसं सर्च करावं यूट्यूबवर हेही मला कळत नव्हतं. शेवटी माऊलीच्या कृपेनं मला ते सापडलं आणि माझे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असं आता हे तबला आहे, बरोबर. आता हा एक काळी एक दिसतंय, टेका एक, काळी एक, इथं नाव दिसतंय काळी एकचा लूप्स आहे, काळी एक वरचा. म्हणजे वाजून घेतलेलं आहे वैयक्तिक. हा लूप्स मी बनवून घेतलेले ते. आता आपण काय केलं, लूप्स आपण काय करू, पेरू. आता हे लूप्स कसे पेरायचे, याच्यावर क्लिक करायचं, इथं क्लिक केलं की येऊन जातं. हे ब्रश आलं का, हे दिसतंय ब्रश. हे ब्रशवर नुसते असे दाबीत दाबीत गेलं काही काय होतं, असं पेरलं जातं. माहित असेल तुम्हाला. हा, आता हे पेरलं जातं, बरोबर. हे आपण असं पेरू, बरोबर. अंदाजे आपण आता बरंच पेरलंय. एकदा आता BPM आपण 100 लावलाय, पण लूप्स आणि BPM हे बरोबर आहेत का हे एकदा चेक करू. महत्वाची गोष्ट लक्षात द्या. आता लूप्स आणि BPM, आता हे BPMचं हे जे दाबलं हे बटन, हे लगे आपल्याला आवाज येतो, टाक 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 4 1 2 3 4. आता आवाज येईल तुम्हाला 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता हे जे आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेवायची की 1 2 3 4 हे योग्य वाजतंय, त्याप्रमाणे आपलं BPM पण खाली वाजतोय. तर हे 1 2 3 4 कुठं वाजतंय, तर एकूण ही गोष्ट लक्षात ठेवा, एक बार असतो, एक पॅटर्न असतो आणि एक हे असतं काय म्हणते त्याला, एक सेल असतो, सेल, बरोबर. सॉरी, एक बीट असते, त्या बीटच्या आतमध्ये सेल असतो, त्याच्यानंतर पॅटर्न असतो, त्याच्यानंतर बार असतो. आता पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. हे बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा बघा, आता सगळ्यात छोटी ही जी सगळ्यात बारीक रेषा दिसत का, 1 2 3 4, हे त्यानंतर 1 2 3 4 मोठी रेष, 1 2 3 4. ह्याच्या छोट्या छोट्या रेषा आहेत का, 1 2 3 4, याला सेल म्हणतात, बरोबर. काय म्हणतात, सेल. आता ह्याच्या मोठ्या रेषात 1 2 3 4 दिसत आहेत, 1 2 3 4 दिसत आहेत, काय 4 4 4 4 हे दिसतात का, 1 2 3 4. तर ह्याच्या 1 2 3 4 ह्याला म्हणतात बीट. आता ह्याच्या मोठ्याला दिसतात का आणखी 1 2 3 4, बरोबर. ह्याला म्हणतात पॅटर्न, बरोबर. आणि आता त्याच्यानंतर आता ह्याच्या मोठ्याला दिसतात का, ही पांढऱ्या याच्यातली एक, काळ्या याच्यातली एक, पांढऱ्या याच्यातली एक, काळ्या याच्यातली एक, हे दिसतं एवढं, ह्याला म्हणतात बार. आता त्याचा उपयोग काय असतो लक्षात ठेव. आता जे गाणं आहे आपण तयार करतोय, आता ते बीट, आता हे जे ठेके वाजतात 1 2 3 4 या बीट वाजतात, त्या बीटच्या आतमध्ये सेल असतात. आता बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके. आता हे बघा, आता हे जे आहे का,
हे दिसतंय, हे एक. हे का आपण जो लूप्स बनवलाय तो एका पॅटर्नचा बनवलाय मध्ये. कंट्रोल झेड केला, आलं परत. त्याला मधल्याला लूप्सला म्हणजे पॅटर्न संपला. 2 3 4 1 1 2 3 4 1 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2. म्हणजे पॅटर्न चोगड तुम्ही लक्ष द्या की एका पॅटर्न संपला का लगे ठेका संपून परत पहिल्यापासून लागतोय. आता हे झालं. आता आपण याच्यावर आपण एक सरळ गाणं म्हणू. थोडी चला हो पंढरी जाऊ. आता याच्यात काय व्हायला लागलंय, हा आवाज घुसायला लागलाय इकडं. हा आवाज घुसतोय, मग आपल्याला हा आवाज घुसू द्यायचा नाही, बरोबर. आपण काय करू, त्याला हेडफोन वापरू, म्हणजे आवाज तो घुसणार नाही आपल्याकडे. म्हणजे शक्यतो हेडफोनच हे करावं लागतं आमचं ते होम थिएटर. आता याला काढून ते आवाज घुसून द्यायचा नाही. आवाज घुसला तर मग काय त्याला एडिट करता येणार नाही ना. होम थिएटर वापरू. हे रेकॉर्डिंग व्हायला लागलंय, खाली दिसतंय. हा, रेकॉर्डिंगचं कळलं ना तुम्हाला. त्याच्यात जायचं आणि त्यात करायचं, संपलं. स्टार्ट. चालू सुरू रेकॉर्डिंग. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. पुढं काय आहे त्याच्या त्या गाण्याच्या. चला ह्याला आपण परत कॉपी घेऊन इकडे मांडू. आता ही थोडीशी मागून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. होती संताची या बेटी, सांगू सुखाची या गोष्टी. होती संताची या बेटी, सांगू सुखाची या गोष्टी. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. आता हा झाला रेकॉर्ड, हे झालं गाणं रेकॉर्ड, बरोबर. एक अंतर एक मुकडा. आता 2-3 अंतऱ्याचं मुकड्याचं मिळून गाणं म्हणत असतं, तसं एक अंतर एक मुकड्याचं आपण गाणं तयार केलं. द्या ठेवून त्याला. in mode. आता हे रेकॉर्डिंग आपण काढून टाकू. झालं काय. हो, आता हे झालं महाराज रेकॉर्डिंग. एकदा आपण ऐकू कसं झालंय ते. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. बीट मध्ये जातंय का नाही जात. बीट मध्ये जायला नाही पाहिजे गाणं. देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. होती संताची या बेटी,
याला काय करायचं माहिती आहे का, एक आपण आता हे जे आहे हे वरचं ह्याला आपण आता काढून टाकू, वरच्याला काढून टाकू आपण आता. इसको निकाल देंगे आप. ओके. आता हे जे ट्रॅक आपल्याकडे उरला आहे बरोबर, ह्याला आपण काय करू, वरच्या लेवलवर इथं घेतलं. एकदा मॅटर सेव्ह करू. इथे सेव्ह कसं करायचं माहिती आहे का, बघा कंट्रोल यस दाबलं का असं येऊन जातं. कंट्रोल यस कसं, कंट्रोल यस, कंट्रोल हे दाबून हे यस बटन दाबायचं, कंट्रोल यस. ओके. किंवा दुसरा मार्ग आहे, फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचं, दिसतंय सेव्ह ॲज असं पण करू शकतो. इथं नाव द्यायचं काय, चला हो, चला हो बरोबर, पंढरीला. ओके असं नाव दिलं फाईलला. आता ते कशा सेव्ह करायचंय, तर आपण ह्या डी फाईलमध्ये सेव्ह करू कुठेतरी, या एमध्ये सेव्ह करू, डीच्या एमध्ये सेव्ह करू आपण. ओके. डीच्या एमध्ये, हा आता हे झालं या डीच्या एमध्ये सेव्ह मॅटर बरोबर. सेव्ह झालं म्हणजे आपल्याला जर अचानक काम असलं तर आपण निघून जाऊ शकतो, नंतर प्रोजेक्टवर काम करू शकतो. आता 100चं BPMचं आहे आपल्याकडं, लूप्स 100 BPMचे आहेत, किंवा आपण लूप्स कमी जास्त पण करू शकतो, तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे. आता हा भजनी ठेका, आता सगळ्यात अगोदर आपण गाणं पाहू कसं आहे, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. आता लक्षात आलं आपल्या की आता आपण काय करू, स्टार्ट. याच्या बघा याच्यामध्ये भजनी ठेका, हे बघा तबला भजनी ठेका स्टार्ट दिसतंय इथं नाव. स्टार्ट असं घेतलं आपण स्टार्ट आणि इथं टाकलं. कशामध्ये टाकलंय, पॅटर्न मध्ये. म्हणजे आपल्याला जड गेलं काही टाकायला काहीच नाही, सोपं एकदम पॅटर्न, कारण आपल्याला गणित कळलं ना त्याचं गणित. चला हो बरोबर, चला चला हो पट. आता आपण काय करू, पुढं पुढं काय वाजणार आहे मला सांगा, तुम्हाला सगळं माहिती आहे. काय वाजणार, भजनी ठेका वाजणार बरोबर ना. आता हे भजनी ठेका आपण पुढं टाकलं इथं, आलं लक्षात. आता बघा आता कसं वाजतंय, चला हो पंढरी जाऊ. आता काय करायचं पुढं, हो पंढरी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू, रखुमा देवीवरा पाहू. आता इथं आले पाहू, रखुमा देवीवरा पाहू. हा बरोबर. आता शेवट त्याच्यात पाहिजे, शेवट काय, लास्ट, लग्गी लास्ट. ओके. माझ्या मनाने नाव दिलंय मी काय इथं, कदाचित जे चुकीचं असू शकतं. मी आपलं मला जसं कळत आहे, म्हणजे मी ते बनवलंय ना, मला काही म्हणजे तुम्हाला जसं कळतं त्यातलं, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते मला काही माहित नाही, त्याला काय म्हणतात ते. तबला मिडल लास्ट, हा तबला लास्ट काळी, तबला मिडल लास्ट. आता हे लास्ट काळी, हा ते मला माहिती नाही तिथं काय पाहिजे, तुमच्या डोक्यात पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे तिथं काय पाहिजे. नाही हे बी नाही बसत मोठी पाहिजे अजून. हे मिडल लास्ट, हेच त्याला उतरणी म्हणतात आहे ना, मिडल लास्ट केलं मी त्याला, मधलं बरोबर आलं ना. आता काय घ्यायचं पुढं, आता डायरेक्ट पुढे घेऊ आपण. आता किंवा मग याच्या पाठीमाग कोरस चालू शकतो, कोरस चालू शकतो, किंवा आपण बी डायरेक्ट आपण म्हणजे वाजवून पण हे करू शकतो.
बघा. आता इथं वाटलं पियानो पण आपण घेऊ शकतो. बरोबर. आता शेवटी इथं असं असं इथं आलंय ना, असं पण घेऊ शकतो. आहे का नाही? बरोबर. हा, पियानो पण घेऊ शकतो. टाका बरं तिथं पियानो कनेक्ट असेल ना पियानो. तुम्हाला कळत आहे का पण मी काय सांगतो? बरोबर 100%. आता हा पियानो अटॅच केला. पियानो अटॅच केला तर आवाज येतोय का? नाही येत. मग याच्यात जाणार परत मिक्सरमध्ये आणि 2 नंबर घेऊ आपण. याच्यात पियानो सोडू आहे का नाही? याच्यात जाऊ. हे 2 नंबर यातला आला. ओके, आला पियानो आवाज. चला चला हो, कोणतं तालीम? चला हो मला आपण त्यात स्वरात गायला नाही काय तो. त्याचा स्वर चेक करू आपण. त्याचा स्वर जर चेक करायचा असेल तर काय करायचं? याच्यात जायचं बरं का, एडिटमध्ये जायचं. म्हणजे आवाजाचा स्वर चेक करायचा किंवा तबल्याचा कोणताही स्वर चेक करायचा असेल तर याच्यात जाऊन एडिटमध्ये जाऊन हे मॅटर सिलेक्ट करू आपण. कळतं ते काय करायचं सिलेक्शनचं. त्याच्यात जायचं हे आणि याच्यात डिटेक्ट पिच रिजन. ओके, याला क्लिक करायचं. आपला बेसूर झाला इथे मॅटर. तबल्याचा पाहू आपण किती. इथं आला देऊ. सलाम चला हो
चला हो परत आपण एकदा गाऊ त्याला. सुरुवातीला स्वर लावून गायला पाहिजे होतं.